योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत. 40 वर्ष प्लसचा लोकांना हेल्दी करण्याचा अनुभव आहे. आणि त्यांची दुसरी ओळख आहे, जर का आपण एवढं सगळं देऊन जर आपण ऐकलंच नाही, आपल्यामध्ये काय फरक करायचं ठरवलंच नाही, तर मात्र तुम्हाला मेडिसिनची गरज भासणार आहे ना. म्हणजे मेडिसिन द्यायचं पण काम करतायत. डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देत आहेत, विजय शेटे सर मेडिसिन देत आहेत. म्हणजे ते फार्मासिस्ट आहेत आणि स्वतःच त्यांचं औषधाचं दुकान आहे. त्यामुळे जरी इकडे इथं आज सकाळी ऐकायचं का सकाळी नाही ऐकलं तरी पण तुम्हाला ते हेल्पच करतायत औषध देऊन. त्याच्यामुळं वेळ जास्त न घालवता त्यांनाच वेळ आपण ज्यादा देणार आहोत. विजय शेटे. तर आजचा आपला विषय आहे मधुमेह निवारण करता योग. योगाचा अभ्यास केल्यामुळे तुमचा मधुमेह तुम्ही मधुमेह मुक्त होऊ शकता. चला आता डायबिटीज डायरेक्ट मी विषयाला सुरुवात करतो. डायबिटीज आहे की नाही, मधुमेह हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला डायबिटीज म्हणजे साखर. प्रत्येक व्यक्तीला साखर आहे. रक्तदाब प्रत्येक व्यक्तीला रक्तदाब आहे. रक्तदाबाशिवाय तुम्ही कोणीही जगू शकत नाही. त्याला साखरेशिवाय तुम्ही कोणी जगू शकत नाही, जगताच येणार नाही. जगातल्या सगळ्या लोकांना रक्तदाब आहे, जगातल्या सगळ्या लोकांना साखर आहे. हा फक्त ही प्रमाणात असली पाहिजे एवढं मात्र नक्की. जर ते प्रमाण जे आहे तर त्या प्रमाणापेक्षा जर जादा झालं तर तुम्हाला रक्तदाबाचा विकार किंवा डायबिटीज, तुम्हाला मधुमेह त्या ठिकाणी होऊ शकतो. लक्षात आलं. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला साखर आणि बीपी हा असतो. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आजचा मी तो पहिल्यांदाच सांगतो. रक्तदाब किंवा तुम्हाला शुगर, डायबिटीज हा रोग नाही आहे. लक्षात घ्या. पहिलं माझं विधान काही लोकांना जरा धक्काच बसेल की हा रोगच नाही आहे. मग रोग नाही आहे की नाही, हा तर ट्रीटमेंट कशावर चालली आहे. ट्रीटमेंट चालू आहे की नाही, डायबिटीज वर तुम्ही गोळ्या घेता, इन्शुलिन घेता, सगळं घेता की नाही, ट्रीटमेंट चालू आहे की नाही. मग हा जर रोग नाही आहे तर ट्रीटमेंट चालली आहे कशावर. तर ही जी ट्रीटमेंट चालू असते की नाही ही सिम्पटम्स वर असते, लक्षणं. तर रोग आता तुम्हाला कसं आहे, डायबिटीज साखर वाढणं हे लक्षण नाही, तुमचा रक्तदाब वाढणं हे लक्षण आहे. आणि ट्रीटमेंट काय चालली आहे, साखर कमी करणे, रक्तदाब कमी करणे. लक्षात आलं. तर त्याचं रूट कॉज आहे की नाही तर ते वेगळं आहे, रोगाचं मूळ. आता काम कशावर करायला पाहिजे, माझ्या रक्तातली साखर वाढते तर ती कशामुळे वाढते की नाही, काम तिथं व्हायला पाहिजे. तुम्हाला डायबिटीज मुक्त व्हायचं आहे काय, मी तुम्हाला सगळ्यांना सुरुवातीला सांगतो 101% इट्स अ रिव्हर्सिबल डिसीज. लक्षात आलं. हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो, तुम्ही डायबिटीज मधनं पूर्णपणे मुक्त होऊ शकता. आता इथं जे मी तुम्हाला बोलणार आहे, डायबिटीजचे प्रकार आहेत. डायबिटीज प्रकार 1, डायबिटीज प्रकार 2, लक्षात आलं. डायबिटीज प्रकार 3, लक्षात आलं. 3 म्हणजे अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश, त्याला डायबिटीज प्रकार 3 म्हणतात. डायबिटीज प्रकार 1 म्हणजे जे इन्शुलिन डिपेंडंट असतात, ज्यांना इन्शुलिन शिवाय ते जगू शकत नाही. त्यांच्या बीटा सेल्स एकतर वीक असतात किंवा त्यांच्या पॅनक्रियास बीटा सेल्स म्हणजे इन्शुलिन तयारच करू शकत नसतात. जे पूर्णपणे इन्शुलिन वर डिपेंड असतात तर ते त्याला डायबिटीज प्रकार 1 म्हणतात. तर मी जे तुमच्यावर बोलणार आहे ते डायबिटीज प्रकार 2. लक्षात आलं. तर तो विषय. तर आता हा इथं आहे की नाही, तर इट्स अ रिव्हर्सेबल डिसीज. तर आपल्याला कसं सांगितलं जात आहे की इट्स अ प्रोग्रेसिव्ह डिसीज. इट्स बीपी असू दे, शुगर असू दे, एकदा तुमची औषधं चालू झाली की आपल्याला काय सांगितलं जातं, आता ही तुम्हाला कायम लागू पडते किंवा लागू झाली, ती तुमच्या बरोबरच जाणार. लक्षात आलं. त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकत नाही. आणि मग सुरुवातीलाच काय होतं की आपल्या मनाचीच तयारी होती पेशंटच्या की आता बाबा काय हे काय. आणि आपण व्यवहारात सुद्धा बघतो की कुणाची औषधं कमी झाली, बंद झाली, असं आपण कुणी बघितलंय का आतापर्यंत. बाबा अमुक व्यक्तीची औषधं, इन्शुलिन बंद झालं, अमुक व्यक्तीच्या गोळ्या बंद झाल्या किंवा तो पूर्ण डायबिटीज मधनं रिव्हर्स झाला, असं आपण व्यवहारामध्ये काय असं फारसं आपल्याला तिथं दिसून येत नाही. आणि मग लोकांचं पण कसं झालंय की बाबा आता आहे तर आहे, स्वीकारायचं. लक्षात आलं. तर पहिलंच काय की इट्स अ रिव्हर्सेबल डिसीज. पूर्ण गायडन्स खाली जर तुम्ही काम केला तर काम काय करायचं आहे, रक्तातली साखर वाढून द्यायची नाही. मग याच्यावर काम काय होतं काय, लक्षात आलं का. आपण व्यायाम करतो आणि काही खाण्यापिण्यातलं उगीच साखर मी का गोड खात नाही, नुसतं गोड खायचं तुम्ही बंद केला, बंद करा, पूर्ण गोड खायचं बंद करा. डायबिटीज मध्ये बाहेर येऊन दाखवा. तो एक त्यातला पार्ट आहे. बिन साखरेचा चहा प्यायचा नाही किंवा साखरेचा चहा प्यायचा नाही किंवा गोड खायचं नाही, तो त्यातला एक पार्ट आहे. लक्षात आलं. पण पूर्ण तुम्ही गोड खायचं बंद केला म्हणून तुम्ही डायबिटीज मुक्त होता असं नाही आहे. तुमची साखर वाढण्याची आणि बरीच कारण आहेत. मग तिथं काय काम व्हायला लागलंय काय, तर तिथं होत नसतं. लक्षात आलं. त्या लोकांना डायबिटीज लोकांना तर माहितीच असते, माझा HbA1c किती पाहिजे, 3 महिन्याची शुगर किती पाहिजे वगैरे, आहे की नाही काय. तरी कसं आहे आपल्याला बघा, रक्तदाब शुगर वाढणं, लक्षात आलं,
तर ते कशामुळे वाढते तर त्याच्यावर आपल्याला काम करायचं. म्हणजे रूट कॉज काय असतं, आता ह्या रोगाचंच मूळ काम सांगतो. इन्शुलिन रेजिस्टन्स इज द रूट कॉज. आता त्याच्यावर काय काम होणार काय, आता कुणाकुणाला डायबिटीज आहे बघा आणि नवीन लोक, किती लोकांनी तुमचं इन्शुलिन चेक केलं गेलंय, तर तुम्हाला कायम शुगर चेक करायला सांगितले जाते. मग ती उपाशीपोटी असू दे, जेवल्यानंतरची असू दे, 3 महिन्याची असू दे, तुम्हाला की जे रूट असतं आणि त्याच्यावरनं काय करायचं, नुसतं इन्शुलिन चेक करून नाही तर त्याच्यावरनं इन्शुलिन रेजिस्टन्स काढायचा असतो. ते रूट कॉज असतं. लक्षात आलं. तर त्याच्यामुळे काय होतं बघा, एक जर तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्स ग्रस्तात असाल तर बघा तुम्हाला हायपरटेन्शन, लक्षात आलं, तुम्हाला रक्तदाबाचा विकार होणारच, तुमचं वजन वाढणारच. लक्षात आलं. वजन कमी काय, तुमचं इन्शुलिनवर काम करायला लागते. किती इन्शुलिन आहे तुमचं, इन्शुलिन हे काय असतं, हे अॅनाबोलिक हार्मोन आहे. काय करतं, अॅनाबोलिक म्हणजे ऍड करतं ते चरबी कलेक्ट करतं. मेन जर इन्शुलिनचं काय काम असेल, मेन काय काम आहे तर टू स्टोअर द एनर्जी. तर साखर लागणार आहे की नाही, तुम्हाला ऊर्जा लागणार आहे की नाही, मग आता तुम्ही खाल्लाय ना, मग तुम्ही काय करायचं की एनर्जी स्टोअर करायची, कॅलरी स्टोअर करायच्या. हे त्याचं खरं म्हटलं तर मेन काम आहे. लक्षात आलं. आणि मग जेवढं तुमचं एलिव्हेटेड इन्शुलिन असेल तेवढं तुमचं तब्येत बिघडणार आहे. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, वर्क ऑन युअर इन्शुलिन, इन्शुलिनचे लेवल कमी करा. मग रक्तातलं इन्शुलिन का वाढतं, रक्तातली साखर वाढते. मग रक्तातली साखर कशामुळे वाढते त्याच्यावर काम करा. मी सांगतो नेहमी, वजन कमी करणं अतिशय सोपं आहे, डायबिटीज मुक्त होणं अतिशय सोपं आहे. लक्षात आलं. तुम्ही बघा कोणत्या कोणत्या प्रकारची औषधं, मी काही औषधांचे तुम्हाला साईड इफेक्ट पण सांगणार आहे. त्या रोगाचे तुमच्या बॉडीवरती, संपूर्ण बॉडीवरती किती दुष्परिणाम होतात ते पण थोडक्यात तुम्हाला मी सांगणार आहे. लक्षात आलं. तर आता बघा, हा रूट कॉज आहे की नाही, हे इन्शुलिन रेजिस्टन्स ग्रस्त तुम्ही आहात का नाही, त्याचे 8 पॉइंट आहे. त्या 8 पॉइंट मध्ये जर तुम्ही 1-2 मध्ये जरी सापडत असला तरी सुद्धा तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्स ग्रस्त आहात. मग काम कुठं कुठं करायला पाहिजे बघा. तर इन्शुलिन रेजिस्टन्स जर तुम्ही असाल, लक्षात आलं, त्याचं प्रमाण पण सांगतो. त्याचं नॉर्मल किती असतं, 0.5 to 1.5, इट्स अ नॉर्मल. इन्शुलिन, तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्स ग्रस्त असाल तर काय काय तुम्हाला हायपरटेन्शन असणार. लक्षात आलं. किती पण बीपीच्या गोळ्या खावा, तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकत नाही. वर्क ऑन युअर इन्शुलिन. लक्षात आलं. तुम्ही ओबेसिटी, तुमचं वजन कमी होणार नाही. तुमचं एलिव्हेटेड इन्शुलिन जेवढं असेल की नाही, इन्शुलिन हे काय करतं, चरबी कलेक्ट करतं. मॅग्नेट कसं लोखंडाला आकर्षित करतं का नाही, तर तसं इन्शुलिन बघा, तुम्हाला रक्तदाबाचा विकार, तुम्ही इन्शुलिनला खाली ठेवा, तुमच्या रक्तदाबातनं पण बाहेर पडता. इन्शुलिन हे पाणी कलेक्ट करतं, चरबी जसं कलेक्ट करतं की नाही तसं ते पाणी सुद्धा कलेक्ट करतं. मग तुम्हाला रक्तदाबाचा विकार का, एलिव्हेटेड इन्शुलिन लेवल. प्रचंड प्रमाण मिठापेक्षा मी मीठ खायचं बंद केलो आणि रक्तदाबावर, तिथं मेन कारण असतं तुमचं वाढलेली इन्शुलिन. कितीतरी मिठाच्या पेक्षा, प्रमाणापेक्षा जास्त तुमचं वाढलेलं इन्शुलिन हे पाणी पकडत असतं. आणि आपल्या शरीरामध्ये 70 ते 75% पाणी आहे. मग हे पाणी पकडतं कोण, इन्शुलिन पकडतं. लक्षात आलं. पाणी पकडल्यामुळे तुमचा रक्ताचा व्हॉल्यूम वाढतो, मग तुमचा रक्तदाब वाढतो. मग काम कुठं करायला पाहिजे, तुमचं इन्शुलिन लेवल कमी करा, मग तुमचं वजन वाढतं. रक्तातली साखर वाढते म्हणून डायबिटीज होतो. मग रक्तातली साखर कशामुळे वाढते त्याच्यावर काम करा. रक्तातली साखर वाढली की इन्शुलिनचं प्रमाण वाढणार का, रक्तात साखर वाढणं हे धोकादायक असतं. मग इन्शुलिन काय करतं, ते काढतं आणि तुमच्या पेशीमध्ये ढकलतं. तिथे त्या इन्शुलिनचा रोल असतो. इन्शुलिन कमी, आता इन्शुलिनला जी तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाते, गोळ्या ज्या असतात की नाही, सगळ्या टॅबलेट ज्या, त्याची वेगळी वेगळी ऍक्शन असते. तर ते काय केलं जातं, इन्शुलिन जास्त तयार केलं जातं. लक्षात आलं का. तर तुम्हाला साखर रक्तातली कमी करायची आहे. आणि मग ज्यादा इन्शुलिन, मी माझ्या भाषेत तुम्हाला सांगतो, सोपं कळण्यासाठी सांगतो. एक वाटीभर इन्शुलिन मध्ये जे तुमचं काम झालं पाहिजे, तर इथं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी औषधं दिली जातात. चुकीचं आहे काय नाही आहे, लक्षात घ्या. तुम्हाला हे न केन प्रकारे तुम्हाला रक्तातली साखर आपल्याला कमी करायची आहे. मग फक्त तिकडे मेथड काय वापरली, इन्शुलिनचं प्रमाण वाढवायचं. मग एक वाटीभर इन्शुलिन मध्ये जे तुमचं काम झालं पाहिजे, तुम्ही 1 लिटर 2 लिटर, 1 बकेट 2 बकेट, बकेट एवढं उदाहरणासाठी आहे, एवढं तुम्ही इन्शुलिन ज्यादा प्रमाणात तयार करतात. त्या गोळ्या तुम्हाला नंतर मग बघा, तुम्हाला ते औषध पण, गोळ्या पण लागू पडत नाही, तुम्हाला वरनं इन्शुलिन द्यावं लागतं. कितीतरी लोकांना डायबिटीज 1 मध्ये देतात, तो भाग वेगळा आहे. ते डायबिटीज 2 प्रकारमध्ये सुद्धा वरनं इन्शुलिन द्यावं लागतं. लक्षात आलं. तसं संपूर्ण शरीर तुमचं कोण पोखरत असतं, हे वाढलेली तुमची इन्शुलिनची लेवल. आणि त्याला काय काय मी तुम्हाला सांगितलं, वजन तर वाढतच वाढतं, हायपरटेन्शन, तुम्ही इनऍक्टिव्ह राहता. लक्षात आलं. तुमचं एजिंग, तुम्ही जास्त वयस्कर दिसायला लागता. लक्षात आलं. तुमचं
ह्याचा डायबिटीस प्रकार दोन तर होतोच. लेडीजला तुम्हाला पीसीओडी पीसीओएस या पाळीच्या तक्रारी असतात. ते तिथं मेन कारण तिथं इन्सुलिन रेजिस्टन्सचा फार मोठा रोस असतो. अथेरोक्लोरोसिस म्हणजे तुम्हाला आत चरबीच्या ह्याच्यामध्ये हे कलेक्ट होतं बघा, कोलेस्ट्रॉल वगैरे, तुमच्या रक्तवाहिन्या कठीण व्हायला लागतात, कोलेस्ट्रॉल वगैरे साठतं का नाही किंवा काय, डिस्लिपिडेमिया म्हणजे आता ते मेडिकल शब्द आहेत. तर तिथं हे सगळं तुम्हाला काय इन्सुलिन रेजिस्टन्स मध्ये सगळं एक 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 फ्री मिळायला लागतं. तुमचं कोलेस्ट्रॉलची लेवल वाढलेल्या साखरेमुळे तुम्हाला हार्ट रिलेटेड कोणाकोणाला प्रॉब्लेम आहे, लक्षात आलं. तुम्हाला किती लोकांनी, तुम्हाला डायबिटीज नाही आहे पण तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे किंवा काय, तुम्हाला किती लोकांना गोड खाऊ नका म्हणून सांगितलं गेलं, लक्षात आलं. त्याचा फार मोठा रोल आहे. गोड साखर, वाढलेली साखर, आणि मग तुमचं तिकडे तुमचं कोलेस्ट्रॉल वाढतं, लक्षात आलं. नुसतं खरं म्हटलं तर कोलेस्ट्रॉल वाढतं त्याचं कारण बिनकारण आणखीन नॉनव्हेज किंवा प्राणीजन्य पदार्थ आहे. पण जेवढं तुमचं रक्तात वाढलेली साखर असेल, लक्षात आलं. आणि म्हणून बघा, ऍव्हरेज डायबिटीसच्या लोकांना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम असतातच असतात. नसले तरी भविष्यात होण्याची शक्यता दाट असते, लक्षात आलं. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट सुद्धा किती डायबिटीसच्या लोकांची काळजी घ्यायला सांगत होतं, लक्षात आलं. कारण का डायबिटीसच्या लोकांचं टोटल कसं, वाढलेली साखर जी असते की नाही प्रमाणात, तर ती तुम्हाला बाकी पण तब्येत तुमची काय करत असते, बिघडवत असते. तर हे मी इन्सुलिन रेजिस्टन्स मुळे एकामुळे तुम्हाला किती फ्री मिळतं, मग तेवढं तुम्हाला काय फ्री रोग पाहिजे काय, तर हे कोणाला त्या ठिकाणी लक्षण वगैरे, ते तहान लागते किंवा तुम्हाला भूक लागते, तुमची जखम लवकर बरी होत नाही, तुम्हाला सारखं युरिनला जावं लागतं, ही लक्षण आहेत, लक्षात आलं. आता त्याचे जे हे कारण जे आहेत की नाही, तर बघा, तुम्हाला गोड खाणं, जादा खाणं, वरचेवर खाणं, लक्षात आलं. आता तुम्हाला मी यातला महत्वाचा पॉइंट सांगतो, अत्यंत महत्वाचा पॉइंट. कुठल्याही प्रकारचं औषध लागूच पडत नाही. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, ॲलोपॅथिक ही 5 कारणं आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या रक्ताची साखर वाढत असते. आणि हे सगळे तुमचे हे 5ही पॉइंट लाईफस्टाईलशी रिलेटेड आहेत. मग तुम्ही लाईफस्टाईलवर जर काम केला की नाही, तर तुमच्या रक्तातली साखर वाढणार नाही. मग हे 5 पॉइंट कुठले आहेत, ते औषध तिथं उपयोगी पडत नाही का, तर इटिंग फ्रिक्वेन्सी. तर नाश्ता केला असतो, कुठेतरी गेलो, जरासं चहा पितो, ही तुमची दिवसभरातली इटिंग फ्रिक्वेन्सी किती आहे, तुमच्या रक्तातली साखर वाढतच राहणार आहे. तिथं काय उगर, स्टार्च, सिंपल कार्बोहायड्रेट तुम्ही खाता का नाही, पिठापासून तयार केलेलं, जेवढे सिंपल कार्बोहायड्रेट तुमच्या आहारामधून असेल, मग ते गोड पदार्थ असतील किंवा आणि स्टार्च असतं की नाही, तर ते आता इथं काय औषधाचा रोल आहे, हे जर तुमचं खाणं जादा असेल तर तुमच्या रक्तातली साखर वाढणारच आहे. 2. 3 नंबरचं कारण फ्रुक्टोज. फ्रुक्टोज एक साखरेचा प्रकार आहे. ओके, चहामध्ये जे घालता त्याच्यामध्ये निम्म ग्लुकोज असतं, सुक्रोज असतं, त्याच्यामध्ये निम्म ग्लुकोज आणि निम्म फ्रुक्टोज असतं. तर ही फ्रुक्टोज जी साखर असते की नाही, तर ही गोडपणा, त्याला गोड जास्त असते, लक्षात आलं. म्हणजे जास्त गोड लागते ती, प्रमाण त्याचं गोडपणाचं जास्त असतं. आणि ही फ्रुक्टोज साखर फक्त आणि फक्त तुमचं लिव्हर वापरू शकते, बाकी तुमच्या बॉडीतल्या कुठल्याही पेशी फ्रुक्टोज साखर वापरू शकत नाही. मग जेवढे तुमचं हे फ्रुक्टोज जेवढे तुमच्या आत जाईल, लक्षात आलं, तेवढं तुमचं लिव्हर डॅमेज होतं. कारण का, फक्त फ्रुक्टोज साखर लिव्हर वापरू शकते, तुमच्या बाकी सगळ्या शरीरातल्या कुठल्याही पेशी त्या वापरू शकत नाही. मग काम कशावर करायला पाहिजे, फ्रुक्टोज तुमच्या पोटात कुठनं जाते का नाही त्याच्यावर काम करायला पाहिजे. 4था लक्षात घ्या, दारू कुठल्याही प्रकारची असू दे, महाग असू दे, स्वस्त असू दे, गावठी असू दे, नाहीतर इंग्लिश असू दे, तर अल्कोहोल ते सुद्धा फक्त कोण तुमचं हे करू शकतं, तुमच्या लिव्हरवर प्रचंड अन्याय असतो. मग तुम्ही किती पिता, फ्रिक्वेन्सी किती आहे, किती तुमचं व्यसन आहे की नाही, तर त्याच्यावरती. मग आता इथं औषधाचा काय रोल आहे, मी दारू प्यायला लागलोय किंवा हे करतो, तर तुमच्या तिकडे त्या लिव्हरचं आरोग्य बिघडतं, म्हणून तुमच्या तिकडे साखरेवर परिणाम होणारच आहे. म्हणून डॉक्टर सुद्धा आपल्याला हे पथ्य वगैरे सांगत असतातच. आणि जेवढं तुमचं प्रोसेस्ड फूड, फास्ट फूड, जंक फूड हे जेवढं तुम्ही खाता, लक्षात आलं. मग आता आपल्याला कळतं, अरे मी तर कुठं गोड खातोय, आता हे सगळे तिखट पदार्थ असतात ना. लोकांना काय वाटतंय, गोड खाल्ल्यामुळे नुसतं माझी साखर वाढणार आहे, फरसाणा, चिवडा वगैरे आहे की नाही, हे तिखट असतात की नाही, पिझ्झा, बर्गर, हे कुठे गोड आहे, हे सगळे तिखट असतात. कार्बोहायड्रेट, सिंपल कार्बोहायड्रेट, प्रोसेस्ड फूड, जंक फूड, फास्ट फूड, मग हे जर तुमच्या खाण्यामध्ये असेल, इटिंग फ्रिक्वेन्सी जादा असेल, कार्बोहायड्रेट जादा असतील, सिंपल कार्बोहायड्रेट, फ्रुक्टोजचं प्रमाण असेल, अल्कोहोल असेल किंवा प्रोसेस्ड फूड, जंक फूड, फास्ट फूड, आता इथं कुठं औषधाचा रोल आहे, तुम्ही हे जर काम केलं ना, तर तुमच्या रक्तातली साखर वाढत नाही, लक्षात आलं. आणि आपला ऍव्हरेज असते की नाही लाईफस्टाईल, तर इथं गडबड होते बघा. मग आपल्याला लाईफस्टाईल वरती जे काम करायला पाहिजे की नाही, तर इथं 87 फॅमिलीमध्ये तुम्हाला मस्त त्या ठिकाणी गायडन्स केला जाईल. आता जे 87 फॅमिलीमध्ये आल्यानंतर त्यांचे डायबिटीस मुक्त झालेले आहेत, गोळ्या बंद झालेल्या आहेत, इन्शुलिन बंद झालंय, कुणी आम्ही केलं, आम्ही नाही केलं, त्यांच्या डॉक्टरनी केलेलं आहे. फक्त 87 फॅमिलीनं त्यांना गायडन्स केलेला आहे. आता तुम्ही इन्शुलिन रेजिस्टन्स ग्रस्त आहात का नाही हे कसं कळायचं, तर त्याचे 8 पॉइंट आहेत. पहिला पॉइंट काय, तुमचं विजरल फॅट, पोटातली चरबी
तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त आहात. लक्षात आलं? मग ते किती असतं? आदर्श अवस्था 6च्या खाली पाहिजे. लक्षात आलं? 9, 9:30 पर्यंत पण चालू शकतं. मग हे जेवढं तुमच्या 9च्या पुढे असेल, तुम्ही तुमचं जेवढं असेल की नाही, आणि 15च्या जर पुढे असेल की नाही विजरल पॅड, तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त आहातच आहात. मग ही प्रोसेस आहे. मग पहिला काय, विजरल फॅट जर तुमचं जादा असेल तर तो पॉइंट आहे. दुसरा आहे, तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास जर असेल, लक्षात आलं, असेल किंवा होण्याची शक्यता आहे, तुम्हाला आहे, गोळ्या वगैरे चालू असतील, तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त आहात. तिसरं त्याच्यामध्ये आहे तुमचं ट्रायग्लिसराईड लेवल वाढली असेल, लिपिड प्रोफाईल करतो बघा, तर त्यात तुमची ट्रायग्लिसराईड लेवल जर वाढलेली असेल तर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त असू शकता. त्यानंतर तुमच्या चौथा पॉइंट, फॅमिली हिस्ट्री. घरात तुमच्या कोणाला जर हार्ट अटॅकचा जर प्रॉब्लेम वगैरे आला असेल, घरात तुमच्या हिस्ट्री असेल, तर तुम्ही इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त असू शकता. चौथा झाला. पाचवा पॉइंट आहे तुमचं पाणी पकडतं शरीर, पाण्याचं सूज असते बघा, पाण्याचं प्रमाण जर वाढलेलं असेल तुमच्या बॉडीमध्ये, लक्षात ग्रस्त असेल, कारण इन्सुलिन हे पाणी पकडतं. लक्षात आलं का? सूज येते की नाही किंवा काय, तरी इन्सुलिन मी सांगितलं की नाही, प्रचंड मिठापेक्षा जास्त पाणी पकडतं. मग ते पाण्याची लेवल जर तुमच्या बॉडीतली जर जादा असेल तर तुम्ही इन्सुलिन काय, इन्सुलिन शेवटी पाणी पकडत असतं. किंग टॅग म्हणजे चांपोळी असतात की नाही, तर मानेवर, छातीवरती वगैरे असतात बघा, तर ते मोठा धोक्याचा सिग्नल आहे. चांपोळ्या ज्यांना ज्यांना असतील ते इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त असू शकतात. तुमच्या मानेला इथं बघायचं, इथं मान मागं आपल्याला आपली दिसत नाही, तर मानेला इथं काळसर असते सगळं, इथं मानेला बरोबर आहे की नाही, काळी काळी मान तिथं झालेली असते, तर ते पण लक्षण त्याच आहे. लक्षात आलं? नंतर तुम्हाला घरात कुणाला हिस्ट्री असेल डायबिटीजची, डायबिटीज प्रकार 2 ची जर असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त असू शकता. आणि चौथं, लेडीजच्या बाबतीत तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजे पीसीओचा जर प्रॉब्लेम असेल लेडीजला, तर तरी सुद्धा असू शकता. आणि पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे रेजिस्टन्स ग्रस्त असू शकता. आता 8 पैकी जर एक जरी तुम्ही असला किंवा 2 जरी असला, 2-3 तर असता. मग ह्या पॉइंटवर काम करायला पाहिजे की नाही. तर हे सगळे पॉइंट जे असतात की नाही, तर रूट कॉज आहे. या रोगाच्या मुळावर आपल्याला काम करणं आवश्यक असतं. तुम्हाला लक्षात आलं, हे इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त, आणि मग त्याच्यावरती काम करायचं म्हणजे काय, त्याच्यावर गायडन्स तो महत्वाचा असतो. परिणाम असतात आपल्या बॉडीवरती की नाही, किंवा आपल्याला बघा, आपण बघा आता बघा, तुम्हाला डॉक्टर आपल्याला काय सांगितलं जातं, जरा साखर कमी खा, किंवा तुम्ही फिरायला जा 45 मिनिटं ऑफ वॉक. आणि आता ही थिअरी सुद्धा आउटडेटेड आहे. डायबिटीजच्या लोकांना बघा, थोडं थोडं खावा, 2 तासानं खावा, 3 तासानं खावा. हा, आता एका वेळी लोक भरपूर खातात, नाश्ता मी भरपूर करतो, जेवतानाच मी भरपूर जेवतो, मग त्याला एक प्रकारचं वेगळ्या पद्धतीनं सोल्युशन आहे की थोडं थोडं खावा. पण थोडं थोडं खावा म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी खाता काय, तुम्ही खाता थोडं थोडं जरी असलं ना, तर ते कार्बोहायड्रेटच असतं. आणि ही इटिंग फ्रिक्वेन्सी जेवढी असेल, मग आपल्याला कळतं एवढ्याशानं काय होणार आहे, एवढ्याशानं तुमचं इन्सुलिन वाढत असतं. लक्षात आलं? त्याला GTT म्हणतात. तर ती जर तुम्ही केला, ती तुमची ओके आली पाहिजे, तेव्हा तुम्ही डायबिटीस मुक्त, तिथं तुम्ही हे झालं पाहिजे, तर तिथं कळतं की आपण डायबिटीस पूर्णपणे मुक्त त्या ठिकाणी झालेलो आहोत. लक्षात आलं? रोगाच्या मुळावर जर काम करायचं असेल की नाही, मग हे बघा, मी तुम्हाला त्याचे दुष्परिणाम सांगितले, त्याचे 8 पॉइंट सांगितले. इन्सुलिन रेजिस्टन्स ग्रस्त तुम्ही आहात का? लक्षात आलं? औषधाचे, आता एक औषधाचं मी तुम्हाला फक्त एक, जो ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वापरलं जातं, जे मेटफॉर्मिन जे औषध आहे की नाही, हे बेसिक ड्रग आहे. तशी जी औषध आहेत की नाही, थोडीशी आपल्याला की नाही दुसरी बाजू पण माहिती पाहिजे की आपल्याला याचे दुष्परिणाम होतात, म्हणजे थोडासा अवेअरनेस येण्यासाठी. नाहीतर बघा, आपल्याला गरज आहे तिथं परत परत मी सांगतो तुम्हाला औषधे घ्यावंच लागतं. जर रूट कॉजवर काम केला तर तुम्ही त्यातनं बाहेर पडू शकता. एक मेटफॉर्मिनचा फक्त मी तुम्हाला साईड इफेक्ट सांगतो, किती प्रचंड प्रमाणात असतो. तुमची मेमरी लॉस होते, तसं तुम्ही रेग्युलर, आणि लोकांना औषध असतं, कॉम्बिनेशन मध्ये पण असतं. लक्षात आलं? प्रत्येक मग ते 250 असतं, 500 असतं, 1000 mg असतं. मग तुम्हाला 1 गोळी 2 गोळी तुमच्या किती mg जातं त्यात आलं. मग त्याच्यावरती किडनी डॅमेज तर होतेच होते, मेमरी लॉस होते, डिमेन्शिया, लक्षात आलं, लक्षात राहत नाही, म्हणजे अल्झायमर, स्मृतीभ्रंशला ते भरीत भर आगीत पेट्रोल ओतल्यासारखं आहे. त्या मेटफॉर्मिनचा साईड इफेक्ट मी तुम्हाला सांगायला लागलोय. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम लेडीजला तिकडे त्याला त्याच्यावर प्रॉब्लेम होतो, आणि मग तिकडे काय करतो आपण, दुसरी औषधं घेत बसतो. या औषधाचा साईड इफेक्ट असतो मेटफॉर्मिनचा. तुम्ही अॅनिमिक कंडिशन, तुमचं हिमोग्लोबिन कमी राहतं, मग आम्ही काय करतो, हिमोग्लोबिन वाढवायचं औषध घेत राहतो. त्याचं रूट कॉज काय, मेटफॉर्मिनचा साईड इफेक्ट. आणि जेवढं तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल की नाही, तेवढं तुमचं ऑक्सिजन पेशीपर्यंत पोहोचत नाही, तुमचं न्यूट्रिशन ग्लुकोज पेशीपर्यंत पोहोचत नाही, कारण का त्याचा रोल जो असतो की नाही, तर ते हिमोग्लोबिन तुमचं ते ऑक्सिजन कॅरी करत असतो. आणि मग लो एनर्जी, त्यामुळे बघा डायबिटीजच्या लोकांची एनर्जी लो असते की नाही बघा,
त्यांची एनर्जी लो असतेच असते. कारण का एनिमिक कंडिशन, ऑक्सिजन तेवढा पेशीपर्यंत पोहोचत नाही. शेवटी ऊर्जा कशी तयार होते? ग्लुकोज प्लस ऑक्सिजन. लक्षात आलं? नर्व डॅमेज होतात, स्टमक पेन, पोटाच्या तक्रारी असतात. लक्षात आलं? ते डायरिया, कॉन्स्टिपेशन, आणि म्हणून हे प्रॉब्लेम या बाकीच्या डायबिटीच्या लोकांना असतातच बघा. संडासला होत नाही किंवा कुणाला डायरिया लागतो, वजन कमी होतं, अनहेल्दी वेट लॉस होतो. मेटफॉर्मिनचा साईड इफेक्ट आहे. काही लोक तुम्हाला सांगतो डायबिटीस नाही आहे, वजन कमी करण्यासाठी मूर्खपणा आहे, मेटफॉर्मिनच्या गोळ्या घेतात, अनहेल्दी वेट लॉस होतो. आणि म्हणून ज्यांना रेग्युलर मेटफॉर्मिनची गोळी चालू असते बघा डायबिटीच्या लोकांना, त्यांचं वय वाढेल तसं अनहेल्दी वेट लॉस हा होत असतो. मग एवढे मी तुम्हाला एका ड्रगचा साईड इफेक्ट सांगितला, बाकीचे सुद्धा ड्रगचे त्याचे साईड इफेक्ट असतात. आणि मग त्याच्यामुळे काय होतं? त्या औषधांच्या दुष्परिणामामुळे बाकी आपल्याला प्रॉब्लेम होतात. मी तुम्हाला बाकीचे हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम सांगितले किंवा काय. तर आपल्याला बघा, विनाकाठी शताची फॅमिलीचं काय? विनाकाठी, विनालाटी, विदाऊट मेडिसिन. गरज असेल तिथं आपल्याला 100% औषधोपचार सगळं करायला पाहिजे, डॉक्टरी सल्ला सगळा घ्यायला पाहिजे. तर रूट कॉज काय सांगितलं? इन्शुलिन रेजिस्टन्स. त्याचे 8 पॉईंट सांगितले. 5 पॉईंट काय सांगितले? की जिथं काय औषधाचा संबंध नाहीये, तुमच्या रक्तातली साखर वाढत असते. मग रक्तातली काय काम करायचं आहे? वजन कमी करायचं आहे, डायबिटीस मुक्त व्हायचं आहे, औषध मुक्त व्हायचं आहे. रक्तातली साखर वाढवून देऊ नका. मग ती रक्तातली साखर कशामुळे वाढते त्याच्यावर काम करा ना. तुम्ही तणावग्रस्त जरी राहिला तरी रक्तातली साखर वाढते. जेवढं तुम्ही अंडर टेन्स असाल, लक्षात आलं, त्याच्यामुळे तुमचं कार्टिसोल वाढतं. कार्टिसोल वाढलं की तुमचं इन्शुलिन वाढतं. इन्शुलिन हे भूक वाढवणारा हार्मोन आहे, चरबी कलेक्ट करणारा हार्मोन आहे, तुमचं पाणी कलेक्ट करणारा हार्मोन आहे. लक्षात आलं? म्हणून रूट कॉजवर आपल्याला काम करणं अतिशय त्या ठिकाणी आवश्यक असतं. आणि मग आपल्याला काय होतं की या ज्यावरती आपल्याला काम करत असताना गायडन्स जो असतो की नाही, तर तो महत्वाचा असतो. आणि तो आता इथे योगाचा रोल कुठे आला? मला काय, मधुमेह निवारण करता योगातल्या वेगळ्या वेगळ्या प्रक्रिया आहेत. आता बघा इथे एक्सरसाइजचा पण रोल आहे. लक्षात आलं? तुम्हाला जास्त व्यायाम करायची पण आवश्यकता नाही आहे. गायडन्स खाली जर तुम्ही केला की नाही, जास्त घाम काढलं वगैरे असं पण नाही आहे. जर योग साधना गायडन्स खाली जर तुम्ही केला, त्या योग निद्रा, ओंकार जप किंवा बाकीच्या प्रक्रिया, आसनं आहेत, पोटावर तांदा पिळ येणारी आसनं आहेत वेगळी वेगळी, तर ती करायला लागला तर तुम्हाला करा हे सगळं. आणि हे 87 फॅमिली तुम्हाला गाईड करायला तयार आहे. तर ह्या सगळ्या प्रक्रिया, मग तिथं आहारामध्ये तुम्हाला मी सांगतो, तुमच्या झोपेचं काम. आता बघा, वर्क ऑन युअर लिव्हर. तुमच्या लिव्हरवर जेवढं काम करा, तुमच्या रक्तातली साखर कोण वाढवते? लिव्हर. रक्तातली साखर कमी कोण करणार? लिव्हर. तुमचं वजन कोण कमी करणार? लिव्हर. वजन कोण वाढवणार? लिव्हर. सो वर्क ऑन युअर लिव्हर. फीड युअर गट. गटला फीड करायला पाहिजे. तुमच्या रक्तातली साखर आणखीन कोण कमी करतंय? शॉर्ट चेन फॅटी ऍसिड. मी आता गटला काय फीड करता? लक्षात आलं काय? मग हे सगळं गटला म्हणजे तुमच्या आतड्याला काय फीड करतात, तर तिथं शॉर्ट चेन फॅटी ऍसिड तयार होतात. हे जेवढे तयार होतील, तुमच्या रक्तातली साखर कमी होणार आहे, वाढणार नाही. तुमचं वजन कमी होणार आहे. त्यामुळं प्रोटेक्ट युअर लिव्हर. जेवढं तुमचं लिव्हरला प्रोटेक्शन कराल. आता लिव्हरचं प्रोटेक्शन म्हणजे काय? रात्री झोपेवर काम, तुम्ही रात्री किती वेळानं खाता पिता, तर हे सगळं गायडन्स आहे की नाही तुम्हाला. सायंटिफिक नॉलेज, सगळं शास्त्रोक्त नॉलेज, योगाभ्यास शिकवायची सगळी व्यवस्था आहे. तर ह्या 87 फॅमिलीच्या गायडन्स खाली जर काम केला तर तुम्ही 101% डायबिटीस मुक्त या ठिकाणी होऊ शकता. आणि मग इथं 87 फॅमिलीच्या गायडन्स खाली काही लोकांनी काय केले? काम केले. आणि त्यांना काय केले? त्यांना औषध मुक्त झालेले आहेत. कुणी बंद केली औषधं? त्यांच्या डॉक्टर लोकांनी. त्यांच्या इन्शुलिन जे होतं ते डॉक्टरनी केलं. आम्ही 87 फॅमिली कुणीही केलं नाही आणि आम्हाला तो अधिकार नाही. आम्ही फक्त तुम्हाला गाईड करणार आहे. तुमची लाईफस्टाईल, तुमचं खाणं पिणं, तुमच्या मनावरती काम आणि असं योगाचा अभ्यास तुम्हाला शिकवणार आहे. ह्या सगळ्या गोळाबेरीज एकत्रित तुम्हाला रिझल्ट येणार आहे. तर कुणाकुणाला आपल्या डायबिटीसवर काम करायचे, पक्की गॅरंटी देतो मी, पक्की गॅरंटी. लक्षात आलं? तुम्ही 87 मध्ये फॅमिलीमध्ये आल्यानंतर तुम्ही औषध मुक्त होऊ शकता.